मैं बख्शिश समारंभ अभी शुरू होने से पहले मैं जनाब दिलावर साहब से गुजारिश करूंगा कि वो कुरान पाक से शुरू करें। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। इहदिनस सिरातल मुस्तकीम। सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दोल्लीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। या सर्वांच्या सहकार्याने अतिशय अप्रतिम असं आयोजन नियोजन असणारी स्पर्धा सहभागी झालेल्या सर्व संघांचं सर्वप्रथम आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय संघ मालकांचं, कारण त्यांनी या स्पर्धेमध्ये विश्वास दाखवला आणि म्हणूनच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले संघ इथे आपल्याला पाहायला मिळाले. कोण जिंकलं कोण हारलं यापेक्षा महत्त्वाचं असतं म्हणजे आपली लीग स्पर्धा अतिशय कोणताही वादविवाद न होता पूर्णत्वास आपण नेले, याला खूप महत्त्व आपण दिलं पाहिजे. आणि अतिशय अप्रतिम आयोजन नियोजन असणारी स्पर्धा, अनेक संकटांवरती आपण मात करत आलोय, कारण भरती आणि ओटीवरती ही स्पर्धा अवलंबून होती आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळे या अडचणीवरती हे आपण मात करून यशस्वीपणे हे 15वं वर्ष आपण साजरं करतोय. त्यामुळे सर्व सहभागी झालेल्या संघांचं, संघ मालकांचा आम्ही मनापासून आभार आणि आपल्याला खूप सारे धन्यवाद. मंदार भाई आपल्याला विनंती आहे आपणही या. मंदार भाई आपल्यासाठी चेअर्स इथे उपलब्ध आहेत, त्यामुळे विनंती करेन आपण कृपया येऊन इथे स्थानापन्न व्हा. आपण इथपर्यंत आलात आणि इथेही या, आपल्यासाठी जागा इथे खाली प्लीज. अलहम स्पोर्ट क्लब सुलतानी मोहल्ला पूर्णगड यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली पूर्णगड प्रीमियर लीग 2026 आपण चमचमती ट्रॉफी इथे पाहतोय. फुल ग्लासेस प्लस ग्लास वर्क आहे आणि अशी ही ट्रॉफी इथे आपल्याला पाहायला मिळते. उपविजेता आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच शूज ही स्पॉन्सर केले गेलेत आणि दोन्ही संघांना इथे घड्याळ इथे उपलब्ध करून दिले गेलेत. रिस्ट वॉच इथे आपल्याला पाहायला मिळतील. खूप सारे बक्षिसांची लयलूट असणारी स्पर्धा आपल्या सर्वांच्या माध्यमातून इथे यशस्वीपणे आपण संपन्न करू शकलोय. सर्व मान्यवरांचेही आम्ही मनापासून आभार मानतोय, कारण गेली 5 दिवस मी पाहतोय यांची प्रमुख उपस्थिती स्पर्धेच्या निमित्तानं. पहिला दिवस असू द्या, सुरुवातीचा पहिला दिवस आणि फायनलचाही दिवसामध्ये त्यांची उपस्थिती आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही संपूर्ण स्पर्धा निर्विघ्नपणे आम्ही पार करू शकलोय. मी या स्पर्धेला सुरुवात करण्यापूर्वी, बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी एकंदरीत या स्पर्धेचा आढावा व्यक्त करण्यासाठी मी समीर भाईंना विनंती करतो की त्यांनी या संपूर्ण स्पर्धेचा आढावा आपल्या माध्यमातून इथे व्यक्त करावा. अस्सलाम वालेकुम. आज हमें अलम स्पोर्ट्स क्लब को 15 साल मुकम्मल हो चुके हैं. मैं आप लोगों का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. इस टूर्नामेंट को कामयाबी करने के लिए बहुत कुछ हम लोग ने सहा है, सहना है, सब कुछ किए हम लोग ने, लेकिन डट के मुकाबला किए. मैं तमाम कमेटी मेंबर और
हमारे मोहल्ले के मेंबर से बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने कंधे से कंधा मिलाया मेरे साथ। हालात बद से बदतर थे, लेकिन साथ किसी ने मेरा छोड़ा नहीं। इवन आउट ऑफ कंट्री, यानी इंडिया के बाहर जो भी है, उन्होंने भी मुझे कहा समीर भाई आप डट के रहो, ये टूर्नामेंट इंशाल्लाह अच्छा होगा और होके रहेगा। उन्होंने भी मेरे को सपोर्ट किया, जैसे कि यहाँ खालिद भाई, मोहम्मद भाई, इन्होंने भी सहारा मुझे सपोर्ट किया, इतना सपोर्ट किया कि इस टूर्नामेंट में उनका भी सौभाग्य है। मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। वक्त के साथ साथ चलना सिखाया मेरे कमेटी मेंबर ने। हालात जो भी थे, लेकिन वक्त आगे बढ़ता गया, क्योंकि सभी को मालूम है कि बुरा वक्त के बाद अच्छा वक्त आता है। मेरे को एक अल्लामा इकबाल का एक शेर याद आता है, ना मोहब्बत ना दोस्ती के लिए, ना मोहब्बत ना दोस्ती के लिए वक्त रुकता नहीं किसी के लिए, ना मोहब्बत ना दोस्ती के लिए वक्त रुकता नहीं किसी के लिए, अपने दिल को दुख ना दे यूं ही इस ज़माने की बेरुखी के लिए, वक्त के साथ साथ चलता चल यही बेहतर है आदमी के लिए। थैंक यू। यस, खूप खूप धन्यवाद. आणि हेच आपल्याला चित्र संपूर्ण पाहायला मिळालं, कारण आपली जर स्पर्धा पाहिली तर समुद्राच्या पाण्यावरती म्हणजे भरती ओहोटीवरती अवलंबून होती. आणि अशावेळी सर्व टीमचे संघ मालक आहेत त्यांनी जे चांगलं सपोर्ट केलं, त्यामुळे ही स्पर्धा आपण इथे पूर्णपणे यशस्वी करू शकलोय. 15वं वर्ष यशस्वी करू शकलोय. थोड्याच वेळात आपण बक्षीस वितरण सोहळ्याला इथे सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी मान्यवर जे इथे उपस्थित आहेत त्यांना जर कोणाला मनोगत व्यक्त करायचं, या स्पर्धेबद्दल काही बोलायचं आहे का, तर आपण बोलू शकता. तमरू पांढरे सर, आपल्याला विनंती करतो की आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्द आपले व्यक्त करावेत. अस्सलाम वालेकुम. अस्सलाम वालेकुम. मैं खुशनसीब समझता हूँ कि आज ही मैं बम्बई से आया और मुझे ये जो स्पोर्ट्स देखने को मिले, मैं दोपहर से इधर ही डटा रहा हूँ. मुझे फ़ख्र है सारी टीमों का और हमारी मैनेजमेंट का. वाकई जो समीर साहब ने बोले वो हकीकत है. मुझे भी पल भर के लिए लगा था कि बहुत ही तूफ़ान आने वाला है, लेकिन हमारे सब मोहल्ले के कमेटी वालों ने, अलहम्द स्पोर्ट्स क्लब वालों ने जो मेहनत की, हकीकत में वो काबिल तारीफ़ है. और मैं उसी तरह एक शेर अर्ज़ करूँगा हमारे अलहम्द स्पोर्ट्स के लिए. तू शाही है परवाज़ है काम तेरा, तू शाही है परवाज़ है काम तेरा, तेरे सामने और भी आसमां है. मैं गुजारिश करूँगा कि इसी तरह मिलजुल के इत्तेहाद व इत्तिफाक कायम रखो. इत्तिहाद व इत्तिफाक ही कामयाबी की सीढ़ी है. अस्सलाम वालेकुम. यस, तजम्मुल भाई, आपणास विनंती करेन आपण स्पर्धेला शुभेच्छा द्याव्या. शुभेच्छा द्याव्या. यस, निश्चितच दिल्यावर भाई आपलं मनोगत व्यक्त करतायत. अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. मोअज़्ज़िज़ हज़रात और प्यारे बच्चों और मेरे अजीज़ साथियों और हिंदुस्तान के उभरते हुए नौजवानों, सबसे पहले अल्लाह सुब्हानहू तआला का शुक्र अदा करने के बाद मैं अलहम्द स्पोर्ट्स क्लब सुल्तानी मोहल्ला पुरनगर, इनका दिल की गहराई से, बल्कि दिल की अमीर गहराई से शुक्रिया अदा करूँगा कि उन्होंने मुझ जैसे आदमी को दावत दी
और उनके इस बख्शिश इनामात के तकसीम के जलसे में मुझे मदऊ किया। फिर एक बार अल्लाह सुब्हान ताला का शुक्रिया अदा करने के बाद मैं अलहम्द स्पोर्ट्स क्लब और उसके तमाम मुंतज़मीन का शुक्रगुज़ार हूँ। मोहतरम दोस्तों और मंच पर बैठे हुए हमारे तमाम साहिबान, जिनमें बहुत सारे मेरे साथी हैं, मेरे दोस्त भी हैं और मुझे हर बात में सपोर्ट करने वाले लोग भी हैं। आज जो टीम यहाँ पर जीत गई है, ये उनकी मेहनत का नतीजा है, लेकिन जो टीम हार गई उनके लिए आने वाले ज़माने में कोशिश करने का वक्त है। आज जो उनके सामने जीते हैं और जीतने का पहला इनाम लेने वाले हैं, वहाँ पर जो टीम हारी है जिसका नाम रूहान फिनिक्स है, और जीतने वाली टीम इफाद 11। मैं ख़ुद अपनी तरफ से इन 11 में 22 खिलाड़ी और 2 बाजू में 2 अंपायर्स और 3 अंपायर्स और सारे मुंतज़मीन का शुक्रगुज़ार हूँ। बहुत ही दिलचस्प ये टूर्नामेंट रहा। जिस तरह एक हमवार रास्ता चलते वक्त आदमी को कभी डगर, कभी मगर, कभी ऊंच, कभी नीच ऐसे चलना पड़ता है, तभी वो अपनी मंजिल को पाता है। उसी तरह इस टूर्नामेंट में शरीक तमाम टीमों ने इतनी मेहनत की कि उनको ढलान भी मिली, उनको सीधा रास्ता भी मिला, लेकिन उन्होंने हिम्मत नहीं हारी और उनके सामने जो एक लक्ष्य रखा हुआ था, मराठी में जो कहते हैं कि माझ्या समोर ठेवलेला लक्ष्य त्यालाच मी बघत होतो आणि त्याला कधी मी माझ्या हातात घेतो हे मी स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न आज इथे इफाद 11 याने ते पूर्ण करून दाखवलेलं आहे। आणि त्यांच्या बरोबर झुंज देणारे रूहान फिनिक्स यांनी जो कमाल केलेला आहे तोही अगदी मध्ये अतिशय म्हणजे तारीफ करण्यासारखा आहे। तरी मला वाटते मी जास्त काय बोललोय, माझं जे काय बोलणं होतं ते मी इथे समाप्त करण्यापूर्वी आखिर में फिर एक बार अलहम्द स्पोर्ट्स क्लब सुल्तानी मोल्लापुर नगर और उनके मुंतज़मीन और उनको चारों तरफ से सहारा देने वाले जो लोग हैं, उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करते हुए मैं आपसे विदा चाहता हूँ। शुक्रिया। जिंदगी में कभी खुशी तो कभी गम होता है, जिंदगी में कभी खुशी तो कभी गम होता है। तालियां वही बजाता है जिनके हाथों में दम होता है। येस, आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करूया, परंतु या स्पर्धेमध्ये अशी माहिती मिळाली, एक संघ असा आहे जो प्रथमच या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, या लीग स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि तो प्रथमच फायनलमध्येही पोहोचलाय आणि तो संघ उपविजेता ठरलाय। तर रुहान फोनिक्सचे संघ मालक किंवा कर्णधार यांनी आपल्या या स्पर्धेबद्दल, आपण प्रथमच या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि फायनल पर्यंत पोहोचलात, त्याबद्दल निश्चितच आपलं मत व्यक्त करावं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मैं अलहम स्पोर्ट्स क्लब का शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने मुझे इस टूर्नामेंट में एक टीम अता की है। मेरा पहले से ही सपना था कि पीपीएल में मेरी टीम हो, लेकिन मुझे कभी मौका नहीं मिला। इस बार अल्लाह के करम से मौका मिला और अल्लाह के करम से फाइनल तक पहुँचे। बहुत खुश हूँ मैं। बहुत बहुत शुक्रिया। ये थे कप्तान जफर नाकवा। येस, थँक्यू। आणि लगेचच आपण आता बक्षीस वितरण सोहळ्याकडे, तत्पूर्वी काही व्यक्ती आहेत ज्यांनी या स्पर्धेला चांगलं सहकार्य इथे आपल्याला केलं, जसं की पंच असतील,
कारण प्रत्येक यशस्वी स्पर्धेमागे पंचांची भूमिका खूप महत्त्वाची राहते, कारण पंचांचे निर्णय स्पर्धेला यश आणि अपयश मिळवून देत असतात. आणि हे जे काही यश आपण साजरं करतोय त्यामध्ये पंचांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. त्यामुळे सर्वप्रथम आपण पंचांना इथे धन्यवाद देऊया, त्यांचा सन्मान करूया. मी सर्वप्रथम खालिद मुजावर आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या. खालिद भाई. हॅलो. यस खालिद भाई. यस खालिद मुजावर यांना आपण इथे सन्मान करूया. खूप चांगलं योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने. पंच म्हणून अतिशय दमदार कामगिरी राहिले. यस अलमचे प्रेसिडेंट समीरजी हातोडकर साहेब यांच्या हस्ते आपण या सर्व पंचांचा सन्मान करतोय. यस खूप खूप धन्यवाद सर. त्यानंतर दुसरे पंच स्वप्नील गुरव. यस स्वप्नील गुरव यांचेही आपण अतिशय अप्रतिम पंच म्हणून त्यांनी कामगिरी बजावले. महत्त्वपूर्ण भूमिका राहिले आणि या स्पर्धेच्या यशामध्ये त्यांचं खूप मोलाचं सहकार्य. त्यानंतर तुषार आहेत पंच म्हणून जे हुशार आहेत त्यांचा इथे आपण सन्मान करूया. अलहम स्पोर्ट क्लबच्या वतीने आपण तुषार यांचाही इथे सन्मान करतोय. खूप खूप धन्यवाद साहेब. चांगलं सहकार्य या सर्व सरांच्या पंचांच्या माध्यमातून इथे आम्हाला मिळालं. त्यानंतर आपला आवाज आणि या स्पर्धेमध्ये रंगत आणण्याची ज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली डीजे ऑपरेटर स्वप्नील, आपल्यास विनंती करेन आपणही या आणि आपला सन्मान इथे स्वीकारा. त्यानंतर स्वप्नील याचा इथे आपण आभार व्यक्त करूया. स्पर्धेमध्ये डीजेच्या माध्यमातून जी रंगत संगत आणि पूर्णगडचं ते आपण गीत तयार केलं या PPLचं, ते सातत्यपूर्ण त्यांच्या माध्यमातून इथे वाजवलं गेलं, गरजलं वाजलंही. डीजे ऑपरेटर स्वप्नील. खालिदभाई हातोडकर यांच्या शुभ हस्ते आपण डीजे ऑपरेटर यांचा सन्मान करूया, त्यांना शुभेच्छा देऊया. खूप चांगलं योगदान या सीझनमध्ये त्यांच्या माध्यमातून इथे मिळालं. चांगली रंगत आणण्याचे काम त्यांनी केलं. त्यानंतर टेनिस क्रिकेट डॉट इनचे कॅमेरामन सफवान आपण यावं. यस यावी. सोबान यावी टेनिस क्रिकेट डॉट इनचा प्रतिनिधी म्हणून इथे सन्मान स्वीकारेल. आणि त्याचबरोबर जरा डीजे स्वप्नीलसाठी टाळ्या वाजवा मित्रांनो. 15 वर्ष अलहम स्पोर्ट्स सोबत आहे, स्पोर्ट क्लब बरोबर आहे. एखाद्या स्पोर्ट क्लब बरोबर 15 वर्ष ही काम करणं, योगदान करणं, आपला मित्रपरिवारच असं करू शकतो आणि आपल्या टीमपैकीच तो एक आपल्या टीम मेंबर आहे असं आपण समजूया. त्यानंतर तबरेज नाखवा कॉमेंटेटर म्हणून, माफ करा, तबरेज नाखवा कॉमेंटेटरमधून अतिशय चांगली भूमिका मी जेव्हा अनुपस्थित होतो त्यावेळी त्यांनी इथे बजावली, त्यामुळे त्यांनीही इथे सन्मान इथे स्वीकारावा. यस तबरेज भाई, आपलंही स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान राहिले, त्यामुळे मनापासून तुमचे आभार आहेत. त्यानंतर स्कोरर म्हणून अरमान आणि अर्श आपलेच कमिटी मेंबर आहेत. अरमान आणि अर्श अप्रतिम स्कोरर डिपार्टमेंट सांभाळलं गेले. अरमान आणि अर्श दोघांनी या. स्कोरर म्हणून या संपूर्ण स्पर्धेला चांगली कामगिरी राहिली. पूर्ण अपडेट त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली आणि मलाही त्यांच्या माध्यमातून चांगलं सहकार्य मिळालं, त्यामुळे मी पण त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या दोघांचेही. त्यानंतर संतोष पाथरे आणि यांचे आम्ही मनापासून आभार मानतोय, कारण लाईट व्यवस्था त्यांच्या माध्यमातून इथे मिळाले. संतोष पाथरे इथे उपस्थित आहेत, त्यांचे बंधुराज इथे उपस्थित आहेत. विनंती असेल त्यांनी आपला सन्मान इथे स्वीकारावा, कारण त्यांचंही खूप तोलामोलाचं योगदान राहिलं आहे. लाईट व्यवस्था त्यांच्या माध्यमातून इथे उपलब्ध झाली. प्रेमाची शाल आहे आणि एक छोटीशी भेट आम्ही इथे देतोय. त्यानंतर सागरजी नार्वेकर या पंचक्रोशी दशक्रोशीमध्ये विशेष योगदान यांच्या माध्यमातून अलहम स्पोर्ट क्लबला राहिले आहे,
त्यामुळे सागरजी नार्वेकरांचेही आपण यथोचित स्वागत सन्मान आणि त्यांचा सत्कार करूया मित्रांनो. कारण अशी माणसं जेव्हा आपल्या सोबत असतात तेव्हा अशक्य असं काहीच नसतं आणि आपण सर्वांच्या एकजुटीने आपण शक्य करत असतो. त्यानंतर हे जे मंडप आपण पाहतोय, जो मंच आपल्याला पाहायला मिळाला आहे तो रमजानबाई गावखडकर यांच्या माध्यमातून. रमजानबाई गावखडकर यांचेही आपण इथे सन्मान करूया. कारण रखरखत्या उन्हामध्ये येणाऱ्या मान्यवरांना चांगला विसावा त्यांच्यामुळे मिळाला. रमजानजी गावखडकर, मंडप डेकोरेटर्स. अल अहमद स्पोर्ट क्लबकडून प्रेमाची शाल आहे आणि त्याचबरोबर छोटंसं प्रेमाची भेट आम्ही इथे देतोय, ती त्याने स्वीकारावी. यस, यानंतर विशेष आभार. यस, यानंतर आपण ही संपूर्ण स्पर्धा सर्वदूर प्रसरवण्यामध्ये म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळालं. परंतु ते दाखवत असताना जो महत्त्वाचा आर्थिक भार असतो तो आर्थिक भार ज्यांनी उचलला आणि ज्यांनी आम्हाला या यूट्यूब लाईव्हसाठी आर्थिक सहकार्य केले त्यांचे आपण सन्मान इथे करणार आहोत. झिया गावखडकर. झिया गावखडकर यांना इथे आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करूया. यूट्यूब लाईव्ह या सर्वांच्या माध्यमातून इथे प्रक्षेपित केलं गेलं. सर्वप्रथम झिया गावखडकर यांचा इथे आपण सन्मान करतोय. त्यांच्यामुळे ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर कैस हातोडकर. कैस हातोडकर यांचंही यूट्यूब लाईव्हसाठी महत्त्वाचं योगदान राहिले. त्यांचे आपण कमिटीच्या वतीने आभार मानूया, सन्मान करूया, सत्कार करूया. या सर्वांमुळेच ही स्पर्धा मित्रांनो आपली सर्वदूर पोहोचली. आपला मित्रमंडळी घरात बसून स्पर्धा पाहू शकले. त्यामुळे यांचं योगदान खूप मोलाचं राहिलं आहे. कैस हातोडकर यांचा आपण इथे सन्मान करतोय. त्यानंतर आसाद सोलकर. आसाद सोलकर. आसाद सोलकर. आसाद सोलकर यांच्या हस्ते आपण आसाद सोलकर यांचा इथे आपण सन्मान करूया. यूट्यूब लाईव्ह प्रेक्षेपणासाठी यांचं एक योगदान आम्हाला इथे मिळालं. त्यानंतर अफजल दरवेश पुढील आहेत. अफजल दरवेश. यस, आणि प्रत्येक वर्षी आपल्याला सहकार्य मिळते ते असदभाई सोलकर यांचं. त्यांचे मनापासून आभार आहेत. असंच प्रेम आमच्या मंडळासोबत आणि या स्पर्धेसोबत राहू द्या. अफजल दरवेश यांचा आपण इथे सन्मान करतोय. यस, अफजलभाईंना पाहू शकतो आपण. खूप मोठा फॅन वर्ग आहे अफजल दरवेश यांचा. खूप मोठा चाहता वर्ग आहे. आणि त्यानंतर शाकिबबाई वस्ता. त्यांचे आम्ही शाब्दिक आभार इथे मानतोय. त्यांचंही चांगलं योगदान आम्हाला इथे मिळालं, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. आणि त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं स्पेशल थँक्स, विशेष आभार इथे आपण मानणार आहोत. यस, साकिब वस्ता. खूप खूप धन्यवाद साहेब. चांगलं योगदान तुमच्याही माध्यमातून आम्हाला इथे मिळालं आणि आपल्यामुळे ही स्पर्धा सर्वदूर पोहोचली गेली, त्यामुळे तुमचे मनापासून आभार. आणि यानंतर आपण स्पेशल थँक्स यानंतर आफताब दरवेश. आफताब दरवेश यूट्यूब लाईव्हसाठी त्यांचं योगदान आहे. आफताब दरवेश. आफताब दरवेश. कोणी प्रतिनिधी असेल त्यांचा तर आपण येऊन घेऊन जा. मतीन हातोडकर. मतीन हातोडकरांचंही यूट्यूब लाईव्हसाठी महत्त्वाचं सहकार्य मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लागलेले सर्व टेनिस बॉल स्पॉन्सर केले गेलेत. त्यामुळे मतीन हातोडकरांचाही आपण यथोचित सन्मान सत्कार इथे करूया. खूप चांगलं योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने ते आम्हाला लाभले. याचबरोबर आयरा एंटरप्राइजेस सलमानभाई हातोडकर, खूप मोठं योगदान सहकार्य आम्हाला इथे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आर्या एंटरप्राइजेस सलमानभाई हातोडकर
प्रतिनिधी जर कोण असेल त्यांनी या. आयरा एंटरप्राइजेस खूप मोठं योगदान, या सर्व ट्रॉफीज ज्या आपण पाहतोय त्या सर्व ट्रॉफीज त्यांनी पुरस्कृत केलेत. खूप मोठं योगदान त्यांना मिळालं, त्यांचा आपण सर्वप्रथम मनापासून धन्यवाद देऊया. ताबिश गावखडकर, ताबिशबाई गावखडकर, भरीव असं योगदान स्पर्धेच्या निमित्तानं यांच्या माध्यमातून इथे मिळालं. ताबिशबाईंचा आपण इथे सन्मान करतोय, सत्कार करतोय. खूप खूप धन्यवाद. ही सर्व कमिटी मेंबर्स आपली मंडळ आहेत, आपली माणसं आहेत, म्हणूनच आपण 15वे वर्ष जोशपूर्ण वातावरण जल्लोषामध्ये आपण इथे साजरं करलो. त्यानंतर तन्वीर पांढरे, तन्वीरबाई पांढरे यांचाही आपण सन्मान करूया. मैदान व्यवस्थापन संपूर्ण ज्यांच्या माध्यमातून पाहायला गेलं ते तन्वीरबाईंचा इथे आपण सन्मान करतोय. तन्वीरबाईंचेही मनापासून आभार आहेत. त्यानंतर जरीफबाई दरवेश, जरीफबाई दरवेश यांचा इथे आपण यथोचित सन्मान करतोय. जरीफबाई आपलेही खूप मनापासून आभार. त्यानंतर मुझम्मिल पांढरे, मुझम्मिल पांढरेंचेही या स्पर्धेला खूप मोठं योगदान गावले. त्यांचा संघ सेमीफायनलमध्ये मे बी बाहेर गेला असेल, परंतु तुफानी इनिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. एक हसतमुख असं व्यक्तिमत्व आहे. स्पर्धेमध्ये जिंको किंवा हारू दे, आपली स्पर्धा सक्सेस झाली ना, यामध्ये आपलं सर्व काही आपण मिळवलंय हा भाव त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. त्यामुळे जरा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊन द्या मुझम्मिलसाठी. यानंतर आपण स्पेशल थँक्स इथे व्यक्त करणार आहोत. विशेष आभार आहेत, कारण खूप चांगलं योगदान या सर्वांच्या माध्यमातून इथे आम्हाला मिळाले. त्यामुळे त्यांचेही विशेष सन्मान आणि सत्कार इथे आपण मानूया. सर्वप्रथम नाजू, जनाब नाजू गावखडकर, या विशेष थँक्स, विशेष आभार आम्ही तुमचे इथे मानतोय. स्पेशल थँक्स आम्ही निश्चितरित्या आपण व्यक्त करणार आहोत. ही सर्व मंडळी आमच्या सोबत आहेत. नजीर हातोडकर सर, यस, दरवर्षी म्हणजे गेली 15 वर्षापासून यांचं आणि आपल्या अलहमद स्पोर्ट्स क्लबचं एक मैत्रीपूर्ण प्रेम राहिलंय, मैत्रीपूर्ण असं नातं राहिलंय, त्यामुळे त्यांचे आपण आभार मानतोय. त्यानंतर ऐसान पांढरे सर, ऐसानबाई पांढरे, ऐसानभाई पांढरे सर यांचा इथे आपण सन्मान करूया. वसीमबाई हातोडकर यांना मी विनंती करेन की त्यांनी ऐसान पांढरे यांचा इथे स्वागत आणि सन्मान करावा. पहिल्या दिवशी अमिताभ बच्चन बरोबर ज्यांनी सुपर डुपर डॉनचा डान्स केला ते डान्सर ऐसान पांढरे सर. त्यानंतर आझिम हातोडकर यांचा इथे आपण विशेष सन्मान करतोय. आझिमजी हातोडकर, स्पेशल थँक्स, विशेष सन्मान आहे. आझिम हातोडकर, आझिम हातोडकर यांचा इथे आपण सन्मान करतोय. त्यानंतर फिरोज हातोडकर, फिरोज हातोडकर, फिरोज हातोडकरांचा इथे आपण सन्मान करत आहोत. त्यानंतर जलील पांढरे, जलीलभाई पांढरे आपणही या. जलीलभाई पांढरेंचा इथे सन्मान करूया. यानंतर हुसेन दरवेश यांचा आपण सन्मान नजीर हातोडकर यांच्या हस्ते करणार आहोत. नजीर हातोडकर सर पुढील सन्मान करतील. नजीर हातोडकर, हुसेनजी दरवेश, हुसेनजी दरवेश, यस, हुसेनजी दरवेश यांचे चिरंजीव सलमानबाई हा सन्मान इथे स्वीकारत आहेत. त्यानंतर इंतिकाब पांढरे, इंतिकाब पांढरे, विशेष सन्मान, स्पेशल थँक्स इंतिकाब पांढरे सर. यानंतर नजीर हातोडकरांचेही आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. नजीरजी हातोडकर, नजीरभाई हातोडकर, यस, भल्या भल्या तरुणांना लाजवेल असं व्यक्तिमत्व आहे. यंग ब्रिगेड आहे, 60 वर्षाचा तरुण माणूस. यानंतर अशफाक जंजीरकर, जनाब अशफाक जंजीरकर सर, अशफाक जंजीरकर सर.
त्यांचे मनापासून आभार आहेत. त्यांचे चिरंजीव इथे हा सन्मान स्वीकारतील. अशफाकभाई जंजीरकर यांचे चिरंजीव अकमल, त्यानंतर कादिरबाई सोलकर यांचे विशेष आभार. मुनीब हातोडकर सर, मुनीबजी हातोडकर यांचे मनापासून विशेष आभार आहेत. चला, या सर्वांचे स्पेशल थँक्स, खूप खूप आभार. त्यानंतर इम्रानभाई पांढरे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत ते मैदानावरती उपस्थित आहे आणि चांगलं योगदान या 15व्या पर्वामध्ये राहिले. जरा जोरदार टाळ्या कमी पडू देऊ नका. अलवाहिद नाकवा यांचाही आपण सन्मान करतोय. ही सर्व अशी मंडळी आहेत की पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसा, डोकं थोडंसं गरम आहे पण माणूस मनानं खूप चांगला आहे. जरा टाळ्या होऊन जाऊ देत. तैजीब गावकरकर यस, क्रीडांगण व्यवस्थापन यांच्यासाठी स्पेशल टाळ्या होऊन जाऊ देता. काय योगदान राहिले, ग्राउंड लेवलला ज्या पद्धतीने काम केलं ना, कमाल आहे. त्यानंतर माजिदभाई पांढरे यस, यांचाही आपण जरा टाळ्यांचा गजर होऊ द्या. ग्राउंड लेवलची ही मेहनत करणारी सर्व माणसं आहेत आणि त्यांचा आभार झाला पाहिजे, सत्कार झाला पाहिजे. यानंतर आपण मुख्य बक्षिसाकडे वळतोय. यस, सर्वप्रथम अंतिम सामना, मॅन ऑफ दी मॅच कोण आहे तो? हिरो. यस, मकसूद, गेम चेंजर, मॅच विनर, अंतिम सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच खालिद भाई. यस, खालिदभाई हातोडकर साहेब यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच इथे दिला जातोय. मॅन ऑफ द मॅच आहे मकसूद. कमाल, धमाल, बेमिसाल, जबरदस्त बॉलिंग बॅटिंग मध्ये ही कमाल. त्यामुळे मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा मकसूद. आणि आपण एक एक्झिबिशन मॅच ठेवलं होतं, लेजंड मॅच ठेवली होती आणि त्या लेजंड मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे? येस, शान खान नाईक, मॅन ऑफ द मॅच. ताझीम हातोडकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिला जातोय. शान खान बाईंसाठी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. सिनियर खेळाडू आहेत, एक काळ एक पर्व अक्षरशः गाजवलंय. आपला दमखम या मैदानामध्ये त्यांनी दाखवलं, एक सिक्सर लगावलाय. खूप खूप धन्यवाद साहेब. त्यानंतर वडीया मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे कॅच ऑफ द टुर्नामेंट, सर्वात जबरदस्त कॅच ज्याने पकडले त्याचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी दिलावर भाईंना विनंती करेन की त्यांनी आपले शुभ हस्ते हे बक्षीस इथे द्यावं. दिलावर भाई, आपण कृपया पुढे या. त्यांच्या हस्ते मॅन कॅच ऑफ द टुर्नामेंट, आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरलाय कोण? तहजीब. कॅच ऑफ द टुर्नामेंट तहजीब भाई ठरतोय. तहजीबच्या साठी टाळ्यांचा गजर इथे निश्चितच होताना पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेतला मोस्ट सिक्सर किंग, सिक्सरचा बादशाह राहिलाय. 23 सिक्सर ज्याच्या बॅट मधनं पाहायला मिळालेत. मोहम्मद हातोडकर यांच्या हस्ते हे बक्षीस दिलं जाईल. मोहम्मदजी हातोडकर, यस, आपण पुढे या. आणि या बक्षिसांचा मानकरी आहे कोण? सिक्सर किंग, 23 सिक्सर ज्याने लगावलेत, चॉकलेट बॉय मुझम्मिल. यस, हॅलो.
आमच्या भाऊंना दाही नाही दाढी नाही मिशा, भाऊची चर्चा दाही दिशा. येस, यानंतर पुढील बक्षीस बेस्ट बॉलर शूज आणि ट्रॉफी देऊन आपण इथे सन्मानित करणार आहोत. नुरुद्दीन पांढरे सर, आपणास विनंती करतो, जनाब नुरुद्दीन पांढरे सर, आपण आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस इथे वितरित करावं, शूज आणि ट्रॉफी. आणि या बक्षिसाचा मानकरी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय कोण? जफर नखवा. बेस्ट बॉलर जफर नाखवा, बाहुबली खेळाडू, जबरदस्त गोलंदाजी, 10 विकेट ज्याने मिळवल्यात आणि परफेक्ट साईजचे शूज पण त्याला मिळालेत 9 नंबर. यानंतर बेस्ट बॅट्समन, सर्वोत्कृष्ट फलंदाज, आणि यालाही शूज आणि ट्रॉफी देऊन इथे गौरवलं जाईल. सलीमजी नाईक यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस इथे द्यावं. सलीमजी नाईक सर, येस आपण या, यांच्या हस्ते आपण हे बक्षीस देणार आहोत. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, 181 धावा बनवल्यात. ना मुजम्मिल, आणखी मुजम्मिल नाही आहे तो, इशरत बांगे. बेस्ट बॅट्समन आरसीबी टीमचा हा खेळाडू आहे, 181 धावा, जबरदस्त बॅटिंग. याची टीम बेस्ट ऑफ 4 मधून बाहेर गेली, परंतु त्याने ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये बॅटिंग केले, 181 धावा बनवल्यात, ते रेकॉर्ड शेवटपर्यंत तुटला नाहीये, म्हणून बेस्ट बॅट्समनचा किताबाचा मानकरी ठरलाय इशरत बांगे. शूज आणि ट्रॉफी देऊन याला इथे गौरवलं जात आहे. चेहऱ्यावरची स्माइल सांगून जाते बक्षीस मिळालंय, डावा ठोकलाय, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाले, आणि शूज क्रमांक साईज, शूजची साईज पण योग्य मिळाली, त्यामुळे डबल खुश आहे. त्यानंतर येस, यानंतर आपण लेजंड ट्रॉफीज आहेत आपण वितरित करतोय. लेजंड ट्रॉफीज आपण सर्वप्रथम वितरित करणार आहोत. उपविजेता ठरलेला संघ बांगी बादशाह. येस, सर्वप्रथम विजेता संघ लेजंड टीमचा विजेता संघ नाखवा बादशाह. सलग 3 वर्ष यांनी कीर्तिमान रचवलंय. चांदबाई खान, आणि त्याचबरोबर त्यांचं जर संपूर्ण टीम असेल तर या लेजंड टीम मध्ये खेळणारे जर कोण असतील तर या आणखी. यस, आणखी कोण आहे? चला या खेळाडू, सर्व सिनियर खेळाडू या. आणि अफजल दरवेश कडून 100 रुपयांचा कॅश प्राइज, सिक्सर. सलग 3 वर्ष या स्पर्धेवरती वन मॅन शो, एकाच टीमचा दरारा राहिलाय, बोलबाला राहिलाय. नाखवा बादशाह सलग 3 वर्ष विजेता ठरलाय या लिजंड ट्रॉफीचा. खूप खूप धन्यवाद. यस, यानंतर आपण सर्वप्रथम दोन्ही संघांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. मेडल आणि त्यांच्यासाठी जे स्पेशल गिफ्ट आपल्याला पाहायला मिळते, वॉचेस पाहायला मिळतात, ते देऊन आपण इथे सन्मानित कर. चला तिन्ही अंपायर आपण गिफ्ट घेण्यासाठी या. अंदाज एकदम योग्य ठिकाणी, तिन्ही पंचांना मिळाले.
तिन्ही पंचांना वॉच मिळाले. आम्ही नुकतीच मंचावरती चर्चा करत होतो. या सर्वप्रथम स्वप्नील गुरव यांना इथे वॉच देऊन सन्मानित केले जाते. त्यानंतर दुसरे आहेत ते तुषार पंच तुषार यांनाही वॉच देऊन सन्मानित केलं जाईल. त्यानंतर खालिदबाईंनाही आपण वॉच देऊन सन्मानित करूया. अप्रतिम कामगिरी पंचांची राहिले. खालिदबाईंनाही आपण घड्याळ देऊन सन्मानित करतोय. येस, थँक्यू. हॅलो. येस, यानंतर आपण सर्वप्रथम दोन्ही टीमला आपण घड्याळ आणि मेडल देऊन सर्वप्रथम घड्याळ ज्यांनी स्पॉन्सर केलेत या PPL आलेले जे 10 स्पॉन्सर्स आहेत त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. KKR चे स्पॉन्सर्स संघ मालक जुबेर भाई मुजाबर KKR चे स्पॉन्सर्स आले, त्यांचा आपण इथे सन्मान करूया. आपल्यामुळेच ही स्पर्धा आमच्या या लीगमध्ये आपला संघ इथे जो दाखल झाला त्यामुळे आपल्यामुळे झाला, त्यामुळे तुमचे आम्ही मनापासून आभार मानतोय. सर्व संघ मालकांचं खूप मोलाचं सहकार्य राहिलंय. ही सर्व जे स्क्वॉड आपल्याला दिसते, खेळताना संघ दिसत आहेत, ते त्याच्या पाठीमागे संघ मालक खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर डायमंड रायडर्स मौसिन पांढरे यांचा इथे आपण सन्मान करतोय, मौसिन भाई. त्यानंतर इफाद 11चे सोहेलजी वाडकर, इफाद 11चे संघ मालक सोहेलजी वाडकर. यस, खूप खूप धन्यवाद. त्यानंतर RCBचे हसत सोलकर, संघ मालक हसत सोलकर, खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आयदा 11 सलमानजी हातोडकर, आयदा 11चे सलमानजी हातोडकर. सलमानजी हातोडकर यांचा इथे आपण सन्मान करतोय. त्यानंतर जहाक 11 कैस हातोडकर, जहाक 11चे कैस हातोडकर संघ मालक, त्यांचा आपण इथे सन्मान करूया. त्यानंतर फुरकान फायटर्सचे नदीमजी पांढरे सर, फुरकान फायटर्स नदीमजी पांढरे. तौसिफ भाई इथे सन्मान स्वीकारतील. फुरकान फायटर्स, खूप खूप धन्यवाद. त्यानंतर सुलतान वॉरियर्स, उस्मान वॉरियर्सचे संघ मालक ताजिम हातोडकर यांचा इथे आपण सन्मान करतोय. सर्व संघ मालकांचे सर्वप्रथम विशेष आभार, खूप सारे धन्यवाद. त्यानंतर रुहान फोनिक्स संघाचे संघ मालक जफर नाखवा, साकिब नाखवा आणि जफर नाखवा. शाल नाही पुरली तरी आपण पुरूया. येस, खूप खूप धन्यवाद. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघ मालकांचं पुन्हा एकदा
अल हमाद स्पोर्ट क्लबच्या वतीने आम्ही सर्वांचे मनापासून आभार मानतोय, धन्यवाद देतोय. सर्वप्रथम मेडल इथे वितरित केली जातील. उपविजेता ठरलेला संघ खेळातील सर्व खेळाडूंना मेडल आणि त्याचबरोबर त्यांना पुरस्कृत केलं गेलेलं वॉच इथे देऊन आपण सन्मानित करणार आहोत. सर्वप्रथम उपविजेता ठरलेला संघ संघर्ष संघाचे संघ मालक सर, एक मिनिट. नजीरभाई हातोडकर, संघर्ष संघाचे संघ मालक. यस, संघ मालक नजीरबाईंचे खूप मनापासून आभार. संघर्षाचे संघ मालक ठरलेत. यानंतर आपण मेडल आणि प्रत्येक खेळाडूला वॉच देऊन इथे सन्मानित करणार आहोत. यस, उपविजेता ठरलेला संघ रुहान फोनिक्स. आपले खेळाडू येऊ द्या. रुहान फोनिक्स. यस, जाफरबाई, जफर नाखवा. त्यानंतर मेडल आणि वॉच देऊन त्यांना सन्मानित केले जाते. त्यानंतर पुढील आहेत साकिब नाखवा. खूप खूप धन्यवाद. यस, त्यानंतर इर्शाद येतोय. इर्शाद भाईंनाही आपण इथे सन्मानित करूया. मेडल आहे आणि त्याचबरोबर वॉच आहे. त्यानंतर अफसादलाही इथे आपण मेडल आणि वॉच देऊन सन्मानित करतोय. त्यानंतर पुढील साकिब. यस, 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 आदिलबाईंचा इथे सन्मान करतोय. त्यानंतर पुढील खेळाडू परवेजबाईंसाठी हे लीग खूप चांगलं राहिले. दमदार कामगिरी परवेजबाईंची इथे राहिले. त्यानंतर पुढील खेळाडू आहे हिमाद. यस, हिमाद बाईंना आपण इथे सन्मानित करतोय. मेडल आणि वॉच देतोय. अकमल. यानंतर अकमल. त्यानंतर पुढील खेळाडू अदियान. त्यानंतर नौमान नागवा. सेमीफायनलचा हिरो. फायनल मध्ये थोडीशी बॅटिंग झाली नाही, परंतु सेमीफायनल वन मॅन शो करून आपल्या संघाला फायनल मध्ये एंटर करून दिले. त्यानंतर पुढील खेळाडू. यस, थँक्यू.
चला आता त्यानंतर विनिंग टीम, विजेता संघ एक एक पुढे या आणि आपले बक्षीस घ्या. चला विनिंग टीम, विजेता संघ. यस, या मैदानाचा टायगर उस्मान पटेल. उस्मान पटेल या मैदानाचा जाकीर, याला इथे आपण. त्यानंतर समीर, पुढील खेळाडू आहे समीर. यस, या बावेश आलाय, बावेश येतोय. यस, त्यानंतर पुढील आहे तो समीर, समीरने यायचंय. समीर, समीर. त्यानंतर पुढील तुषार, तुषार. तुषारला इथे आपण मेडल आणि वॉच देतोय, विजेता संघ. त्यानंतर मुजाहिद, पुढील आहे मुजाहिद. मुजाहिद, मुजाहिद. त्यानंतर जैद हातोडकर, जैद हातोडकर. त्यानंतर सालीम, जैद हातोडकर. यानंतर सालीमचा आपण इथे गौरव करणार आहोत. सालीम. आणि त्यानंतर मुजीब, मुजीब. आणि पुढील आहे रमीज, रमीज. मुफद्दल, पुढील आहे तो मुफद्दल. रमीज नंतर मुफद्दल, मुफद्दल. यानंतर दीपराज, पुढील आहे तो दीपराज. विजेत्या संघांना खेळणारे सर्व खेळाडू आहेत. त्यानंतर उसामा, उसामा वाडकर. उसामा वाडकर. त्यानंतर पुढील आहे त्यानंतर जरीफ, जरीफ भाई नाही, आपण सन्मानित करूया. चला जरीफ भाई. पुढील आहे इब्राहिम, इब्राहिम. खेळाडू आहे हा इब्राहिम, 10 वर्षाचा मुलगा आहे आणि इफात रॉयल संघाकडून खेळताना तो पाहायला मिळाला. विजेत्या संघाचा विनर खेळाडूचा मेंबर आहे, खेळाडू मेंबर आहे हा इब्राहिम. मेडल आणि वॉच देऊन आपण गौरव करतोय. त्यानंतर विघ्नेश, विघ्नेश. आणि त्यानंतर शेवटचा खेळाडू मकसूद. विजेता संघात खेळणारा मकसूद. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं बक्षीस आहे, मॅन ऑफ दी सिरीज कुणाला जाणार. भरपूर सारी नाव आहेत मित्रांनो. नौमान नाकवा आहे या लिस्ट मध्ये. या लिस्ट मध्ये आपल्याला जफर नाकवा पाहायला मिळतोय. या लिस्ट मध्ये आपल्याला जाकीर पाहायला मिळालाय. या लिस्ट मध्ये आपल्याला मकसूद पाहायला मिळालाय. परंतु हे बक्षीस जातंय कुणाला. खालिदभाई हातोडकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ दी सिरीज दिलं जाईल. ट्रॉफी मानाची आहे, ट्रॉफी सन्मानाची आहे, ट्रॉफी अभिमानाची आहे. अलहम स्पोर्ट क्लब आयोजित
PPL पुरंदर प्रीमियर लीग मॅन ऑफ दी सिरीज वन्स अगेन चॉकलेट बॉय मुझम्मिल पांढरे. या संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये जबरदस्त बॅटिंग बॉलिंग सरस आणि त्यामुळे हा खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय. ट्रॉफी आणि त्याचबरोबर एलईडी टीव्ही देऊन यांना इथे गौरवलं जाईल. मुझम्मिल पांढरे काय जबरदस्त ही लीग राहिली या खेळाडूसाठी. भले त्याचा संघ फायनल मध्ये पोहोचला नसेल परंतु फायनल मध्ये आणण्यासाठी त्यानं जी मेहनत घेतली त्याचं चीज इथे झालं. जबरदस्त बॅटिंग केली जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली सर्व गुण संपन्न खेळ पाहायला मिळाला. त्यामुळे मुझम्मिल पांढरे ठरलाय मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतला. यस थँक्यू. डबल धमाका मुझम्मिल पांढरेसाठी राहिलाय. यस आणि त्यानंतर या स्पर्धेचा PPL चा उपविजेता ठरलेला संघ आहे. चला येऊ द्या पूर्ण संघ येऊ द्या. रुहान फोनिक्स संपूर्ण संघ रोख रक्कम आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी ग्लास वर्क असणार ही चमचमती ट्रॉफी आहे. सध्या ट्रेडिंग मध्ये असणारे हे चषक आहेत मित्रांनो. आणि या ट्रॉफी वरती उपविजेता संघ ठरलाय तो यावी रुहान फोनिक्स संघ. सागरभाई त्याचबरोबर तजम्मुल प्रवीण सागर तजम्मुल आणि प्रवीण यांच्या हस्ते हे बक्षीस दिलं जाईल. सागरजी तजम्मुल आणि त्याचबरोबर प्रवीणभाई. यस टाळ्यांचा गजर होऊ द्या. पुरंदर प्रीमियर लीग 2026 उपविजेता ठरलेला संघ आहे रुहान फोनिक्स. यस अदनानजी सोलकर यांच्या माध्यमातून या अंतिम सोहळ्यासाठी फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. त्यांचे मनापासून आभार आहेत. फायनल मध्ये जेवढे सिक्सर लगावले गेलेत जाकीरबाईने 3 आणि समीरने 1 असे 4 सिक्सर लगावले गेलेत आणि आदिलने 2 लगावलेत. मुजाहिद अदियान यांना आपण यस आपण लिस्ट प्रमाणे अफजलभाई दरवेश यांनी जाहीर केलेले सिक्सरची बक्षिसं आपापल्या अकाउंट वरती क्रेडिट केली जातील याची नोंद घ्या. सरांकडे सर्व नोंद आहे. आपल्याला निश्चितच विदाउट GST कटिंग सर्व बक्षीस आपापल्या अकाउंटला ट्रान्सफर केली जाईल. नो टेन्शन. थँक्यू. यस फायनल मॅच साठी विशेष बक्षीस इथे येते. यस सर्वप्रथम मोहम्मद फरदीन वस्करे साहेब यांच्याकडून 2,500 रुपयांचं बक्षीस आलंय अंतिम सामन्यामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी. आदिल सोलकर यांच्यासाठी 2,500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. आदिल सोलकर यांच्यासाठी 2,500 रुपयांचं बक्षीस येते ते त्यांनी ते स्वीकारायचंय.
मोहम्मद फरदीन वजगरे सर यांच्याकडून पुरस्कृत केले गेलेले बक्षीस आहे. यस, आज की शाम आदिल के नाम. साहेब असं म्हणून तुम्ही त्यांना काही कोडवर्ड दिलात की काय? सरांनी कोडवर्ड दिलाय. इफाद रॉयल्स टीम मधून खेळणारा मकसूद सागवेकर साठी ही 2500 रुपयांचं बक्षीस आलंय. मोहम्मद फरदीन वजगरे यांच्याकडून 2500 रुपयांचं बक्षीस. इफाद रॉयल संघाचा मकसूद. जलाल पांढरे सर. आज की रात मकसूद के नाम. यस, थँक्यू. आणि त्यानंतर मुख्य बक्षीस. यस, थँक्यू. आणि यानंतर आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये काही दिवस ज्यांच्या माध्यमातून समालोचन ऐकलं ते राजाभाऊ देसाई यांचाही आपण या स्पर्धेच्या निमित्ताने विशेष सन्मान करतोय. मी विनंती करेन राजा देसाई यांना की त्यांनी तो स्वीकारावा आणि आम्हाला इथे धन्यवाद द्यावेत. यस, यानंतर सर्वांचं लक्ष लागून राहिलंय ते या ट्रॉफीकडे. आणि या ट्रॉफीचा विजेता ठरलाय इफाद रॉयल्स. यस, मनसूर. हॅलो. यस, थँक्यू. मनसूर भाई, त्याचबरोबर कमरुद्दीन सर आणि मिर्झा. मनसूर भाई, मिर्झा भाई आणि कमरुद्दीन सर यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस दिलं जाईल. दोघं जर उभे राहा, बाकी सगळे बसा, एका क्लिक मध्ये याल. नाहीतर सगळं वाकडं तिकडं होणार आहे. यस, तयार होतोय. अलहम स्पोर्ट क्लब आयोजित, सुलतानी मोहल्ला आयोजित पूर्णगढ़ प्रीमियर लीग 2026 सीजन 15 विजेता इफाद रॉयल्स. ये हेलो डीजे, एक मिनट. ये जो फटाखड़ों की गूंज सुनाई दे रही है, ये हमारे हरदिल अजीज अदनान सोलकर की तरफ से था. मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. डीजे कम ऑन. तमाम मेहमानों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं. बहुत बहुत शुक्रिया आप लोगों का, आपने तहे दिल से टाइम दिया. बहुत बहुत शुक्रिया. जियो जी भर के.